नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि त्यामधलं तिसरं प्रकरण अंकगणितीय श्रेणी त्यामधला सराव संच 3.3 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 आणि 3.2 वर चर्चा केली। त्याचबरोबर आपण पहिलं आणि दुसरं प्रकरण सुद्धा बघितलेलं आहे। जर या अगोदरचे जर तुम्ही या ठिकाणी जर प्रकरण बघितली नसतील, अगोदरचे सराव संच बघितले नसतील तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिल्यात। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सर्व प्रकरणं जी आहेत ती व्यवस्थित बघू शकता। ठीक आहे, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, या ठिकाणी 3.3 समजून घेण्याच्या अगोदर एक सूत्र आपल्याला माहिती पाहिजे। ते सूत्र म्हणजे SN चं सूत्र। बघा, SN चं सूत्र। आता SN म्हणजे काय बाबा? SN चं सूत्र म्हणजे काय? आता उदाहरणार्थ अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, आपण मागे सराव संच 3.1 मध्ये ते बघितलंय आणि त्याचबरोबर सामान्य पद काढायचं सूत्र सुद्धा आपण मागे बघितलेलं आहे। आता बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं सूत्र आहे। उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एक क्रमिक आहे 5, बघा ही क्रमिक आहे 5, 6, 7, 8, 9 बरं का, 10, 11, 12, 13 ही क्रमिक आहे बरोबर। आता या क्रमिकेमध्ये समजा 13, 14 नंतर समजा 15, 16 अशी 13, 14, 15 समजा ही एक क्रमिक आहे। 1, 2, 3, 4, 5, 6 पद आहेत। 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15। ठीक आहे, 2 चा फरक सगळीकडे या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी जर आपण ए चा विचार केला तर ए बरोबर काय? 5 पहिलं पद, आणि डी बरोबर काय? डी म्हणजे साधारण फरक। ए म्हणजे पहिलं पद असतं, जो पहिला नंबरला आहे तो ए ची किंमत किती? 5, आणि डी म्हणजे साधारण फरक। 7तून 5 गेले 2, 9तून 7 गेले 2, 11तून 9 गेले 2, 13तून 11 गेले 2 आणि 15तून 13 गेले 2, इथं डी बरोबर 2। आता या ठिकाणी बघा, यस म्हणजे काय बाबा? S1 म्हणजे काय? पहिला 5, S1 म्हणजे T1 बरोबर किती? 5। S2 म्हणजे काय? पहिल्या दोघांची बेरीज म्हणजे 5 अधिक 7 म्हणजे T1 अधिक T2, 5 अधिक 7 किती? 7, 5, 12। S3 म्हणजे काय? पहिल्या तिघांची बेरीज 1, 2, 3, 7, 5, 12 आणि 9 किती झाले बाबा? 21 झाले बरं का, तिघांची बेरीज 7, 5, 12, 12 आणि 9 21। S4 म्हणजे पहिल्या चौघांची बेरीज 1, 2, 3, 4, 21 आणि 11 किती झाले बाबा? 32 झालं। S5 म्हणजे पहिल्या 5 जणांची बेरीज आणि 32 मध्ये 13 मिळवा किती झाले बाबा? 45। आणि S6 म्हणजे पहिल्या 6 जणांची बेरीज, आता 45 मध्ये 15 मिळवले किती झाले बाबा? 60, म्हणजे यांची बेरीज किती झाली? 60। आता अशा प्रकारे S6 च्या ऐवजी तुम्हाला S12 विचारलं, S50 विचारलं, म्हणजे पहिल्या 50 पदांची बेरीज, म्हणजे याच्यातल्या पहिल्या 50 पदांची बेरीज काय ते काढायचं म्हटल्यावर खूप अवघड आहे, खूपच कॅल्क्युलेशनला ताप आहे। मग त्यासाठी एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युला आपल्याला नीट जर समजला की पटकन उत्तर येतं। बघा, आता समजा मी S6 काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला। बघा, SN चं सूत्र वापरायचं। SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे सूत्र आहे, हे सूत्र पाठ पाहिजे। SN च्या ऐवजी S किती वापरणार? 6 वापरणार। N च्या जागेवर 6 भागिले 2 कंसात 2 गुणिले A ची किंमत आहे 6 अधिक A ची किंमत किती आहे बाबा? 5 आहे, अधिक N वजा 1, N किती आहे? 6 वजा 1 गुणिले D किती आहे बाबा? 2 आहे, या ठिकाणी लिहिला। आता 2×6 म्हणून 3, 2×5 10 अधिक 6तून 1 गेला 5 गुणिले 2 बरं। आता 3 कंसात 10 अधिक 5 दुने 10 बरं बरोबर 3 गुणिले 10 अधिक 10 किती? 20, 20 3 किती? 60, म्हणजे किती आलं तुमचं उत्तर? करेक्ट आलं 60। इथं S6 60 आहे आणि इथं सूत्र वापरून काढलं तरी उत्तर तुमचं 60 आलं। म्हणजे हे सूत्र जे आहे हे पाठ करायचं आपल्याला, हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे। SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D कंस पूर्ण। तर अशा प्रकारे आपल्याला या सूत्राचा वापर पुढे करायचा आहे। तर आता आपण या सूत्राचा वापर इथं करूयात। बघा, या ठिकाणी इथं काही एक गणित दिलेलं आहे। इथं काय दिलंय की खालील एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6, पहिले पद म्हणजे A बरोबर 6 आहे आणि सामान्य फरक 3 म्हणजे D बरोबर किती बाबा? 3 आहे। तर S27 काढा, म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज काढा। T1 अधिक T2 अधिक T3 अधिक T4 असं 27 पर्यंत पहिल्या 27 पदांची बेरीज। मग इथं बघा, A बरोबर 6 दिलंय, D बरोबर 3 दिलंय, S27 काढा। सूत्र लिहिलं, SN बरोबर N/2 कंसात इथं 2A पाहिजेत बरं। इथं काय पाहिजे?
या कंसात 2a, सूत्रामध्ये काय असतंय 2a अधिक n वजा 1 गुणिले d, म्हणजे या बॉक्समध्ये इथं काय पाहिजे आपल्याकडं 2a पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं खाली बघा S27, यांच्या जागेवर काय लिहायचं 27 लिहायचं, कारण आपल्याला S27 पाहिजे. या यांच्या जागेवर पण इथं लिहिलं 27 भागिले 2 कंसात 2 गुणिले a. इथं 12 कसे आले माहिती आहे का, आपल्याकडे काय असतं सूत्र बघा या ठिकाणी वाटलं असं इथं मी लिहितो Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d, हे आपलं सूत्र आहे. बरं, Sn ऐवजी मी लिहिलं S27, यांच्या ऐवजी 27 भागिले 2 कंसात 2 गुणिले a ची किंमत किती बाबा 6 आहे. a किती 6 अधिक n वजा 1, n किती आहे बाबा माझ्याकडे, n ची किंमत 27 आहे, वजा 1 गुणिले d ची किंमत किती बाबा आपल्याकडे, d ची किंमत किती 3 आहे. बरोबर. आता इथं डायरेक्ट यांनी काय केलंय बेस सक 12, 2 गुणिले 6 डायरेक्ट 12, इथं डायरेक्ट काय लिहिलंय 12 लिहिलं, म्हणजे इथं किती 12 डायरेक्ट लिहिलं. 27 वजा 1 गुणिले d ची किंमत किती 3, इथं आले पाहिजे 3. ओके, इथं आपल्याकडे किती पाहिजे 3 आले पाहिजेत. बरोबर. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून 27/2 गुणिले किती असलं पाहिजे बघा, 27 भागिले 2 कंसात 12 अधिक 27 1 गेला 26 गुणिले 3. बरोबर. 27 भागिले 2 कंसात 12 अधिक 26 तरी किती बाबा 6 तरी 18, चला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 78. बरोबर. 26 तरी 78. 27 भागिले 2 कंस गुणिले 12 अधिक 78 किती 90, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे किती पाहिजे इथं या बॉक्समध्ये 90 पाहिजे. इथं काय पाहिजे या बॉक्समध्ये इथं 90 पाहिजे. 27/2 गुणिले 90. आता 27ने 2ने 90ला भाग लावला तर 90च्या निम्मे 45. आता 27 गुणिले 45 केल्यावर जे काही उत्तर येईल ते इथं लिहा. बघा 27 गुणिले 90ला 2ने भाग लावला 45. आता दोघांचा गुणाकार 45 गुणिले 27. बघा 45 गुणिले 27, 27चा पाडा येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. 7 5 35 चे 5 आजचे आलेले 3, 7 चौक 28, 29 30 31, 315 झाले, 1 0 आणि 45 गुणिले इथं आले 90. बरोबर. 5 1 इथं 12, 1 2 किती येईल 1 2 1 5, 1215 हे उत्तर आपलं येईल. तर अशा प्रकारे हा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं काय करावं लागेल, ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपण कंप्लीट करू शकतो. तर सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड नाही. हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, याच्यात काय एवढा टेन्शन घ्यायचं नाही आहे. या प्रश्नामध्ये आपण काय करू आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघूयात. आता हे रफ करून आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 2 बघा. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या 123 समसंख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत पण समसंख्या आहेत. बरं का, समनैसर्गिक संख्या. आता समसंख्या कुठल्या 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. तर पहिल्या 123 संख्यांची बेरीज काढायची. किती संख्यांची बेरीज 123. 123 संख्यांची बेरीज म्हणजे S123 आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग याच्यामध्ये a बरोबर किती बाबा, a बरोबर किती 2. बरोबर. आणि d बरोबर किती बाबा, 4तून 2 गेले 2, 6तून 4 गेले 2, 8तून 6 गेले 2, d बरोबर किती आलं 2. a बरोबर 2, d बरोबर 2. आणि आपल्याला किती काढायचं S123 या ठिकाणी काढायचं आहे. सूत्र कुठलं वापरणार Snचं. Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d कंस पूर्ण. बघा Snच्या ऐवजी S123 लिहा. आता x 1 2 3 बरोबर nच्या ऐवजी लिहा 1 2 3 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती 2 आहे अधिक n वजा 1, n किती बाबा 1 2 3 आहे, 123 वजा 1 गुणिले d ची किंमत पण किती 2च आहे. d बरोबर 2, d च्या जागेवर 2 लिहिलं. आता पुढे बघा 123 भागिले 2 कंसामध्ये 2 दुने 4 झालं अधिक 123तून 1 गेला 122 झालं गुणिले 2. ठीक आहे. बघा 1 2 3 भागिले 2 कंसात 4 अधिक 122 दुने किती झाले 244. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे काय येईल बाबा, बघा S123 बरोबर 123 भागिले 2. आता इथं 2ने भाग जाईल 123ला, पण तो पॉईंटमध्ये उत्तर येईल, त्याच्यामुळे नका लावू, टेन्शन घेऊ नका. आता 244 अधिक 4 किती झाले 248. बरोबर. बघा 123 गुणिले 248ला 2ने भाग लावा. बघा 2 के 2, 2 दुने 4, 2 चौक 8, 123 गुणिले 124 असा गुणाकार आपल्याला करायचा. मग तो गुणाकार करू 124 गुणिले 123. चला गुणाकार करा बाबा. काय येतोय 4 त्रिक 12चे 2, आजच्याला 1, 3 दुने 6 आणि 1 7. बरं का 3 1 3, 372. परत बघा
4 त्रिक 12चे 2, हातच्याला आला 1, 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 एके 3. ठीक आहे, एक शून्य घेतला. बे चौक 8, बे दुने 4, बे एके बे, 1 2 शून्य घेतले बरं का. 1 चौक 4 2 1. ठीक आहे, इथं आले 2, 7 आणि 8 15चे 5, हातच्याला आला 1, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12चे 2, हातच्याला आला 1, 5 आणि 1. 15,252. 15,252. ठीक आहे, तर हे उत्तर येईल आपल्याकडं 15,252. गुणाकार करता आला पाहिजे की बाबा पहिले 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 येईल. तर एकदम सोपा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू 3 नंबरचा. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपली गाडी वळूयात. फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. आपला एक ॲप आहे ज्याचं नाव क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आहे. तर त्या ॲपवरती आपण तुमच्यासाठी एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवला आहे. तो जर कोर्स तुम्ही परचेस नसेल केला तर तो परचेस करा. त्या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओज बघायला मिळतील. गणिताच्या 499चा कोर्स आहे, पण खूपच चांगली गणितं जी आहे तिथे तुम्हाला बघायला मिळतील. खूप चांगल्या व्हिडिओज तुम्हाला तिथे बघायला मिळतील. इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओ, आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेत त्या प्रश्नाच्या व्हिडिओज तुम्हाला तिथं बघायला मिळतील. ठीक आहे, जाऊयात पुढं. बघा 1 व 350 यांमधील सर्व समसंख्यांची बेरीज. आता 1 आणि 350 यामधल्या सगळ्या समसंख्यांची बेरीज यांमधल्या, बरं यांमधील, या दोघांच्या मधल्या 1 ते 350 पर्यंत नाही म्हटलं, 1 आणि 350 यांच्यामध्ये, यांच्यामधल्या समसंख्या कुठल्या बाबा? 2 4 6 8 10, पुढे 12 14 आणि शेवटची जी संख्या आहे किती येतील? 248. बरोबर, इथं त्यांनी 350 नाही घेऊ शकत कारण 348. 350 आपण घेऊ शकत नाही कारण काय सांगितलं? 350 पर्यंत सांगितलंय, म्हणजे 350 मधल्या सांगितल्यात. यांच्यामधील पर्यंत 1 ते 350 पर्यंत म्हटलं असतं तर 350 घेतलं असतं. तर यांच्यामधल्या. आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की बघा इथं आपल्याला काय दिलं की यांच्यामधल्या या सगळ्या संख्यांची बेरीज मला करायची, पण या संख्या आहेत तरी किती? या संख्या किती आहेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही. तर मग त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट करावी लागेल की बाबा या संख्या आहेत तरी किती? मला 10 संख्या असेल तर मी बाबा पहिल्या 10 संख्यांची बेरीज काढली असती. पहिल्या 20 संख्या असेल तर पहिल्या 20 संख्यांची बेरीज काढता आली असती. S20 वापरलं असतं. 30 संख्या जर या असेल तर S30 वापरलं असतं. पण या किती आहेत ते काढण्यासाठी पहिलं TNचं सूत्र वापरावं लागणार. इथं A बरोबर किती बाबा? 2 दिलंय. बरोबर, D बरोबर किती? 4तून 2 गेले 2 आलं. त्याच्यानंतर 348 म्हणजे काय बाबा? TN बरोबर 348. पहिली यांची किंमत आपण काढू आणि ती काढल्यानंतर मग यांची बेरीज करू बाबा या किती संख्या असतील. मग TNचं सूत्र वापरू. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. बरं का, हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. TNचं सूत्र. TN किती बाबा? 348 आहे. मग 348 लिहा. A किती बाबा? 2 आहेत. अधिक N ची किंमत काढायची. N वजा 1 गुणिले D किती बाबा? 2 आहेत. आता 348 आपल्या जाग्यावरती, 2 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले N 2N, 2 गुणिले वजा 1 वजा 2 झाले. हे 2 2 गेले. मग 348 बरोबर किती आलं? 2N आले. 2 2 गेले. हे 2 गुणिले इकडे आले भागिले. 348 भागिले 2 बरोबर N. म्हणून आपल्याकडे N बरोबर किती आलं? 348ला 2ने भाग लावा. बरं का, 2 1 2 बघा 174 वगैरे येतील. 348 भागिले 2. बरं का, बे 1 बे, 3तून 2 गेला 1, वरून आले 4, बे 7 14, 14तून 14 गेले 0, वरून आले 8 आणि बे चौक 8. किती झालं? 174. यांची किंमत किती झाली? 174. म्हणजे या एकूण संख्या किती आहेत? 174 आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला 1 पासून 1 आणि 350, 1 आणि 350 यांच्यामधल्या 2ने भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या एकूण किती आहेत? 174 आहे. तर आता ह्या 174 संख्यांची बेरीज. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला TNची किंमत माहिती आहे. आपल्याला 2 किमती या ठिकाणी माहिती आहे. एक आहे TNची किंमत माहिती आहे, एक आहे A म्हणजेच T1. A म्हणजेच T1ची किंमत माहिती आहे आणि Nची किंमत माहिती आहे. तर या आधारावरती SNचं एक दुसरं सूत्र आहे ते लक्षात ठेवा. बघा, SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN. हे सूत्र नीट लक्षात ठेवा. हे सूत्र पाठ करून ठेवा. SNची 2 सूत्र आहेत. एक हे सूत्र आहे आणि एक मगाशी आपण बघितलं ते सूत्र आहे. बरोबर, आता इथे बघा SN. आता SN किती बाबा? S 174. S किती बाबा? 174. यांच्या ऐवजी 174 भागिले 2 कंसात
T1 म्हणजे ए असतो, T1 म्हणजे ए, तो किती आहे बाबा 2 आहे, अधिक TN किती बाबा 348 आहेत, 348 कंस पूर्ण 174 भागिले 2 गुणिले 348 आणि 2 किती झाले 350 बरोबर. 174 भागिले 2 सॉरी एक काम करा, 174 गुणिले 350ला 2 भाग लावा, किती होतात बाबा बघा, 2 भाग लावा 350ला, 2 1 2, 3तून 2 गेला 1, वरून आले 5, बेस 7 14, 15तून 14 गेले 1, वरून आले 0 आणि बे 5 10, किती झाले 175. 174 गुणिले 175. आता यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, मग यांचा गुणाकार व्यवस्थित करा तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि उत्तर काढू शकता. बघा 174 गुणिले 175 हा गुणाकार इथं करू, 174 गुणिले 175 किंवा 175 गुणिले 174 करा, हिशेब तोच आहे. 4 5 20 हातच्याला आले 2 बरोबर, 4 7 28 29 30चे 0 हातच्याला आले 3, 4 1 4 5 6 7 बरं का. परत एकदा बघा, 4 5 20 हातच्याला आले 2, 4 7 28 28 आणि 2 30 30चे 0 हातच्याला आले 3, 4 1 4 आणि 3 7 बरं का. 1 0 घेतला या ठिकाणी आपण, 1 0 आपण या ठिकाणी वाढवला. आता 7ने गुणू, 7 5 35चे 5 हातच्याला आले 3, 7 7 49 50 51 52चे 2 हातच्याला आले 5, 7 1 7 7 5 12, 1 2 0 घेतले. आता 1ने गुणू, 1 गुणिले 5 बाबा किती आले आपल्याकडं, 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 7 7, 1 1 1 अशा प्रकारे 175 आलं. मग इथं 0 5 7 5 12 13 14चे 4 हातच्याला 1, 7 8 9 10चे 0 हातच्याला 1 आणि 3 30,450 किती आलं 30,450 हे आपलं उत्तर. तर 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची जी बेरीज आहे ती किती असणार आहे 30,450. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हा प्रश्न पण खूप सोपा आहे, प्रत्येक प्रश्न सोपा आहे, फक्त सूत्र आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. एकदा उत्तर चेक करू बरोबर आहे का, 3.1 नंतर 3.3 चालू आहे आपला. ठीक आहे बरोबर 30,450. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू 4 नंबरचा. ओके बघा पुढचा प्रश्न, जास्तीत जास्त किंवा सगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात. चौथा प्रश्न बघा, तिसरा झाला, तिसऱ्यानंतर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. ठीक आहे बघा, चौथ्या प्रश्नात काय की एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. पहिल्या 56 पदांची बेरीज किती असेल ते आपल्याला सांगितलं आहे. बघा एकदम सिंपल प्रश्न आहे. तसं बघितलं तर 19वे पद 52 आहे, म्हणजे काय बाबा काय दिले ते लिहून घ्या. 19वे पद म्हणजे T19 बरोबर 52 दिले बरोबर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय दिला बाबा 38वे पद 128, T38 बरोबर 128. आणि आपल्याला काय विचारलंय की पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणजे S56 बरोबर किती, अब तक 56, S56 आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये सुरुवातीला काय दिलंय त्याचा एक विचार करा. काय दिलंय T19 आणि T38 दिलंय, म्हणजे TNचं सूत्र वापरायचं आणि या दोघांपासून 2 समीकरणं तयार करायची. बघा TNचं सूत्र आपल्याकडे काय बाबा A अधिक N वजा 1 गुणिले D. तर पहिलं T19 घेऊन एक समीकरण तयार करा, मग T38 घेऊन दुसरं समीकरण तयार करा आणि त्या 2 समीकरणांचा एक विचार करून काय मिळतं ते बघा. बघा आता 19व्या T19 TNच्या ऐवजी T19 लिहा. A ची किंमत माहिती नाही, N ची किंमत 19 वजा 1 गुणिले D ची किंमत माहिती नाही. T19 किती 52 आहे, 52 लिहा. A आपल्या जाग्यावर 19तून 1 गेले 18D, म्हणजे आपल्याकडे A अधिक 18D बरोबर किती बाबा 52, याला म्हणता येईल समीकरण 1. आता दुसरं समीकरण जे आहे त्याचा विचार करू. दुसरं समीकरण तयार करू T38 घेऊन. T38 TNच्या जागेवर लिहा T38 बरोबर A ची किंमत माहिती आहे का, नाही माहिती. N वजा 1, N ची किंमत किती बाबा 38 वजा 1 गुणिले D ची किंमत माहिती नाही. T38 ची किंमत आहे 128. A आपल्या जाग्यावर 38तून 1 गेला 37D, म्हणजे A अधिक 37D बरोबर किती आलं 128, याला म्हणा समीकरण नंबर 2. आता बघा एक विचार करा, आपल्याकडे 56 पदांची बेरीज आणि इथं जर विचार केला या 1 आणि 2 या समीकरणाचा, तर 18 आणि 37 55 होतात. 18 अधिक 37 किती 55 होतात. 56च्या 1 कमी.
आणि ए आणि ए 2a होतात, म्हणजे SNचं काहीतरी सूत्र मिळते. मग आपण एक काम करूया, दोन समीकरणांची बेरीज करू या ठिकाणी. बघा समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करा. ओके, यांची बेरीज करून काय मिळते ते बघा बरं का. यांची आता बेरीज करा. 1 अधिक 2 बरं का. एक काय बाबा a अधिक 18d बरोबर 52 आणि अधिक दुसरं काय a अधिक 37d बरोबर 128. a अधिक a 2a अधिक 37 आणि 18 55d आणि बरोबर 128 आणि 52. 128 आणि 52 किती झाले? 180 आलं आपल्याकडे उत्तर. आता आपल्याला काय विचारलंय? पहिल्या 56 पदांची बेरीज. 56 पदांची बेरीज म्हणजे SNचं सूत्र वापरावं लागणार आहे. SN बरोबर यांचे 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d बरोबर. याला आपण समीकरण 3 म्हणू बरं का. पहिल्या 56 पदांची बेरीज. मग SNचं सूत्र वापरलं. Nच्या जागेवर 56 आपण लिहा. nच्या जागेवर 56 भागिले 2 कंसात 2a अधिक या nच्या जागेवर लिहा 56 वजा 1 गुणिले d ची किंमत माहिती आहे का? नाही माहिती. या ठिकाणी a आणि d च्या किमती आपल्याला माहितीच नाहीये. आता 56 ला 2 ने भाग लावा 28 कंसामध्ये लिहा 2a अधिक 56 तून 1 गेला 55 आणि आपला d. आता या ठिकाणी बघा 28 गुणिले 2a अधिक 55d 2a अधिक 55d ची किंमत किती? 180. म्हणजे याचा उपयोग इथं आपल्याला करता येईल. 2a अधिक 55d म्हणजे 180. मग इथं लिहायचं 180 बरोबर. मग इथं लिहायचं बाबा विधान 3 वरून. मग आता या दोघांचा गुणाकार करा. 28 गुणिले 180 या दोघांचा गुणाकार करा. ते उत्तर किती येते बघा. या ठिकाणी आपण गुणाकार करू. 180 गुणिले 28 असं करू. ठीक आहे. 180 गुणिले 28. 8 0 0 88 64 चे 4 आजच्या आले 6 8 1 8 आणि 6 14 एक 0 घेतला बरोबर. 2 0 0 82 16 चे 6 आजच्या आले 1 2 1 2 आणि 1 3 36 0 4 6 4 10 चे 0 आजच्या आले 1 50 40 बरोबर. 5040 किती उत्तर आलं बाबा? 5040. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल 5040. म्हणजे एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 असेल तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज जी आहे ती 5040 असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आणखी वेगळा आहे थोडासा. बघा या ठिकाणी इथं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं बघा, की इथं आपल्याला दिले की 1 ते 140 दरम्यान असलेल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. बघा 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. बघा पहिली गोष्ट 1 व 140च्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या बाबा? बघा 4 ने भाग जाणाऱ्या यांच्या दरम्यान म्हणजे 4च्या पाड्यातल्या संख्या. बघा 1 पासून 4 8 12 16 अशा प्रकारे येतील आणि शेवटची संख्या 136 असेल. या त्या संख्या. आता या संख्या एकूण किती आहेत त्यासाठी n ची किंमत काढायची. मग tnचं सूत्र वापरायचं. बघा इथं a बरोबर किती बाबा? 4 आहे. a ची किंमत 4 आणि d बरोबर किती? 8तून 4 गेले 4. पहिला आपण काय करू? n ची किंमत काढू आणि मग पुढे जाता येईल. n ची किंमत काढण्यासाठी tnचं सूत्र. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. tn ची किंमत किती बाबा? मला या ठिकाणी tn हा 136 ला आपण काय म्हणणार? tn म्हणणार. मग 136 बरोबर a ची किंमत माहिती आहे का? s माहिती आहे 4 अधिक n माहिती नाही वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 4. 136 आपल्या जाग्यावर 4 आपल्या जाग्यावर 4 आणि n वजा 1 ला गुणू. 4 1 4 म्हणून 4n वजा 4 1 4 वजा 4 अधिक 4 गेले म्हणजे 136 बरोबर 4n. आता 136 आपल्या जाग्यावर 4 गुणिले इकडे आले भागिले बरोबर n. n बरोबर किती आलं? 4 त्रिक 12 4 चौक 16 n बरोबर किती? 34. n ची किंमत आपल्याकडे आली 34. परत एकदा बघा 136 ला 4 ने भाग लावा. 4 त्रिक 12 13तून 12 गेले 1 वरून आले 6 4 चौक 16 34 किती आले? n ची किंमत 34. म्हणजे या बॉक्समध्ये तुम्हाला 34 मिळालं. ठीक आहे. आता a बरोबर किती आहे बाबा? 4 आहे आणि d बरोबर पण 4 आहे आणि tn बरोबर किती? 136 आहे. तर आपण या ठिकाणी बघा tn बरोबर 136 बरोबर. tn बरोबर हे सूत्र वापरलं. 136 बरोबर बघा 136 बरोबर आपल्याकडे इथं 136 बरोबर इथं आपल्याकडे बघा इथं किती? 4. a ची किंमत आहे 4. n वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 4. ठीक आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून n बरोबर किती आलं बाबा आपल्याकडं?
n बरोबर किती 34 आला आपल्याकडे, n बरोबर 34. एकूण संख्या n बरोबर आपल्याला वाटलं असतं इथं तुम्ही प्रश्नचिन्ह द्या आणि हे सगळी हे वापरून इथं n बरोबर 34 येईल. आणि n बरोबर 34 आल्यानंतर हे सूत्र वापरायचं आणि ते सूत्र वापरून आपल्याला काय करायचंय इथं उत्तर काढायचं. आता हे सूत्र कसं वापरता येईल बघा या ठिकाणी. आता इथं नेमकं काय भरायचं, यस ह्या n ची किंमत किती बाबा 34 आहे, मग या बॉक्समध्ये 34 पाहिजेत, या बॉक्समध्ये 34 पाहिजे आणि आतमध्ये कॅल्क्युलेशन. आता आपण मी सोडवून दाखवतो तुम्हाला. Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. ठीक आहे. आता n च्या ऐवजी s34 लिहा, n च्या जागेवर 34 भागिले 2 कंसात 2 गुणिले a ची किंमत माझ्याकडे आहे 4 अधिक n वजा 1, n ची किंमत 34 वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 4. बरं, आता 34च्या निम्मे 17 कंसात 4 दुने 8, 34तून 1 गेला 33 गुणिले 4. आता 17 कंसात 8 अधिक 33 किती 4 त्रिक 12चे 2 हातच्याला 1, परत 4 त्रिक 12 आणि 1 13, 132 बरोबर. 17 गुणिले 132 आणि 8 किती झाले बाबा 140. आता 17 गुणिले 140 हा गुणाकार करा आणि हा गुणाकार करून जे उत्तर तुमच्याकडे येईल ते तुमचं बघा. 140 गुणिले 17 0, 17 0 0, 17 चौक किती बाबा 17 दुने 34, 17 चौक 68चे 8 हातच्याला आले 6, 17 1 17, 18 19 20 21 22 आणि 23, 2380 किती आलं बाबा उत्तर. या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येतं 2380. म्हणजे इथं ही बेरीज किती आली 2380 आणि या बॉक्समध्ये पण 2380 येतील. आणि इथं बाबा इथं n जो आहे त्याच्याऐवजी इथं काय येईल बाबा या ठिकाणी 34 आणि इथं 34 भागिले 2 आणि इथं आतमध्ये या सूत्राचा विस्तार वगैरे काहीतरी तुम्हाला करता येईल. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं आणि हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड काही प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्नांमध्ये हे सगळं लिहायची गरज नाही, हे लिहायची गरज नाही, हे लिहायची गरज नाही, हे कच्चं काम आहे. फक्त हे बॉक्स आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत. ठीक आहे. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावं लागणार आहे. बघा, एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300. बघा काय दिलंय, पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणजे S55 बरोबर किती 3300 दिले. काय दिलंय, पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणजे S55 किती दिलंय बाबा 3300. तर काय सांगितलंय, तर तिचे 28वे पद काढा. काय काढायचं T28. आता या ठिकाणी दिलंय काय आणि काढायचं काय या दोघांचा विचार करायचा. बरं का, मला दिलंय काय S55 बरोबर आणि काढायचंय काय T28. म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं, SNचं पण वापरायचं आणि TNचं पण, दोन्ही सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावी लागतील. मग त्यासाठी आपण पहिलं दिलंय काय त्याचं सूत्र वापरू. काय दिलंय S55, मग त्याचं सूत्र वापरू. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. याचं सूत्र वापरून काय मिळतंय का ते बघू. बरं का, हे सूत्र वापरून इथं आपल्याला काय मिळतंय का त्याचा आपण प्रयत्न करूयात. एक समीकरण तयार होतंय का त्याचा एक आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा काय समीकरण तयार होऊ शकतं का. n च्या ऐवजी S55 लिहा, n च्या ऐवजी 55 लिहा भागिले 2 कंसात 2a ची किंमत माहिती नाही, n ची किंमत 55 आहे, वजा 1 गुणिले d ची किंमत माहिती नाही. S55 किती 3300 लिहून टाका बरोबर 55 भागिले 2. ओके, 55 भागिले 2 कंसात 2a अधिक 55 मधून 1 गेला 54d. आता एक काम करा, 3300 गुणिले हे 55/2 ला अलीकडे आणू, 2 भागिले इकडे आले गुणिले 55 वर आहे तिकडे आले खाली बरोबर 2a अधिक 54d. आता इथं काय होईल बघा, 55 आणि 33 दोघांना सुद्धा 11 ने भाग जाऊ शकतो. दोघांनाही तुम्ही 11 ने भाग लावा. बघा 11 1 11 त्रिक 33, 2 0 आले, 11 5 55 भागिले 5. आता पुढे जर आपण विचार केला काय आला बाबा 300 गुणिले 2, 300 दुने 600, 600 भागिले खाली 5 बरोबर 2a अधिक 54d. 600 ला 5 ने भाग लावला तर किती येईल बाबा 120. बघा 600 भागिले 5, 5 1 5, 6तून 5 गेले 1 वरून आले 0, 5 दुने 10, 10तून 10 गेले 0 वरून आले 0, 5 0 0 किती आलं 120. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे 120 येईल बरोबर 2a अधिक 54d. म्हणजे 2a अधिक 54d बरोबर 120 असं एक समीकरण मिळतं आपल्याला.
आता 2 54 आणि 120 या सगळ्यांना 2 भाग जाईल का? जाईल बघा. 2 54 120 या सगळ्यांना 2 भाग जाऊ शकतो. म्हणून बे 1 के बे 54च्या निम्मे 27D आणि 120च्या निम्मे 60. तर गाडी इथंच अटकेल. याला समीकरण नंबर 1 म्हणू. याच्या पुढे आपली गाडी जाऊ शकणार नाही. ठीक आहे, इथेच हे एक समीकरण तयार झालं. आता आपण दुसऱ्याचा विचार करूयात ज्याच्यामध्ये T28 28वे पद काढायला सांगितले. 28वे पद काढायचं म्हणजे T28चं सूत्र, TNचं सूत्र. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TNच्या ऐवजी T28 मला 28वं पद काढायचं आहे. मग A ची किंमत माहिती आहे का? नाही. Nच्या जागेवर 28 लिहा वजा 1 गुणिले D माहिती नाही. A आपल्या जागेवर 28तून 1 गेला 27D. A अधिक 27D बघा. A अधिक 27D ची किंमत किती येते? 60 येते. मग इथं लिहिलं आपण 60. तर अशा प्रकारे आपल्याकडे T28 बरोबर 60 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे, तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे 7वा 8वा 9वा असे 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहेत. ठीक आहे, आता हे 3 प्रश्न आपण बघून घेऊयात. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसतोय याच्यात काय दिलंय? एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती 3 पदे शोधा. बघा आता ती 3 क्रमगत पदे ऑलरेडी या ठिकाणी इथं दिलेली आहेत बरं का. ती 3 क्रमगत पदे या ठिकाणी दिलेत. काय काय दिलेत बाबा 3 क्रमगत पदे? इथं आपण लिहू 3 क्रमगत पदे A वजा D, A आणि A अधिक D अशी 3 क्रमगत पदे आपण मानली. तर पहिली अट आपल्याकडे काय दिले बघा, 2 अटी आहेत. त्यातली पहिली अट काय दिली की यांची बेरीज 27 आहे बरं का. या 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे. म्हणजे A वजा D अधिक A आणि अधिक A अधिक D यांची बेरीज किती? 27. याच्यात काय कट होईल बघा. या ठिकाणी जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याकडे हे वजा D आणि हे अधिक D कॅन्सल होतील, कट होतील. मग राहिले काय? A 3 वेळा A आहे म्हणून 3A आणि बरोबर आपले हे 27. A ची किंमत काढायची. A आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले म्हणून A बरोबर 3 9 27. A ची किंमत किती आली बाबा? 9 आली. चला A ची किंमत आली 9. पहिल्या अटीनुसार A ची किंमत 9 आली. आता दुसरी अट बघूयात काय. या ठिकाणी इथं लिहू दुसरी अट किंवा दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट आपल्याला काय दिले बघा की बाबा यांचा गुणाकार 504 आहे. तिघांचा गुणाकार 504 म्हणजे A वजा D गुणिले A आणि गुणिले A अधिक D बरोबर किती? 504. बघा आता एक काम करू. A वजा D A अधिक D ला एका बाजूला घेऊ आणि A ला बाजूला लिहू बरोबर 504. A वजा D A अधिक D. बघा आपल्याकडे एक समीकरण होतं, एक सूत्र आहे A वजा B A अधिक B A वर्ग वजा B वर्ग. तसंच इथं काय येईल? A वर्ग वजा D वर्ग आणि गुणिले A ची किंमत किती बाबा? आपल्याकडे 9 आलेली आहे बरोबर 504. A ची किंमत 9 आहे बरोबर 504. 9 गुणिले पलीकडे गेले भागिले. आता इथं पण A ची किंमत 9 9चा वर्ग वजा D चा वर्ग बरोबर 504 भागिले 9 बरोबर. 9चा वर्ग 81 वजा D वर्ग बरोबर 504ला 9ने भाग लावा. 504 भागिले 9 9 5 45. 50 मधून 45 गेले 5 वरून आले 4 9 स 54 म्हणून 56 आलं. अब तक 56. या ठिकाणी उत्तर आलं 56. आता एक काम करू. वजा D वर्गला पलीकडे नेऊ अधिक D वर्ग होतील 81. या ठिकाणी आपल्या जागेवरती 56 अधिक इकडे आले वजा 56 झाले आणि वजा D वर्ग पलीकडे गेला अधिक D वर्ग म्हणजे D वर्गाची किंमत किती झाली? 81 वजा 56. 81 वजा 56. एकातून 6 जातात का? नाही जात. मग आपण 11तून 6 गेले 5 इथं खाली आला 1 किंवा बाबा 8तून 1 कमी केला 7 झाला. 7तून 5 गेले 2 म्हणजे 25 आलं. मग या ठिकाणी D वर्ग बरोबर 25 म्हणजे D बरोबर किती? अधिक वजा 5. 25चं वर्गमूळ 5. परंतु 25चं जे वर्गमूळ आपण काढू ते 5 येईल पण ते अधिक 5 येईल किंवा वजा 5 येईल बरोबर. मग आता A ची किंमत 9 आहे आणि D ची किंमत अधिक 5 आहे किंवा वजा 5 आहे. ओके. जर मग आपण या ठिकाणी घेऊ A बरोबर 9 व D बरोबर अधिक 5 घेऊ बरोबर. तर 3 पदे काय आली ती बाबा? 3 क्रमगत पदे. त्यातलं पहिलं पद काय बाबा? या ठिकाणी पहिलं पद आहे A वजा D बरं का. जर A ची किंमत 9 आणि D ची किंमत 5 घेतली तर A वजा D. A किती? 9 वजा D ची किंमत 5. 9तून 5 गेले 4 झालं. दुसरं पद काय बाबा? A आणि A बरोबर किती बाबा? 9 आहे.
आणि तिसरं पद काय बाबा ए अधिक डी. ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5. 9 अधिक 5 किती 14. म्हणजे काय आलं उत्तर 4 9 14. जर हे केव्हा येईल जर ए बरोबर 9 आणि डी बरोबर 5 असेल तर. बरोबर. आता जर ए बरोबर 9 व डी बरोबर -5 असेल तर काय कॅल्क्युलेशन होईल ते आता आपण करू. मग पहिलं पद काय ए वजा डी. पहिलं पद ए वजा डी आहे. मग ए वजा डी. ए ची किंमत 9 आहे बरं. ए 9 आणि वजा ए 9 आहे वजा डी किती बाबा -5. मग 9 वजा वजा अधिक 5. 9 अधिक 5 किती 14. ठीक आहे. दुसरी गोष्ट दुसरे पद काय ए आहे. ए ची किंमत 9 आहे बरोबर. ए ची किंमत किती 9 आहे. आणि तिसरं जे पद आहे ते काय बाबा ए अधिक डी. ए अधिक ए किती बाबा 9 आहे. ए ची किंमत 9 आहे आणि अधिक डी ची किंमत किती -5. 9 वजा 5 किती 4. मग त्यावेळेस ती पदे काय असणार 14 9 4. मग दोन उत्तरं येतील. दिलेली क्रमगत पदे 4 9 14 किंवा 14 9 4 अशी असतील. तर अशा प्रकारे ही दोन उत्तरं आपल्याकडे येऊ शकतात. ठीक आहे. तर हा 7वा प्रश्न झालाय. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. आता यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे वळूयात. ओके. येस. बघा तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीनशॉट वगैरे घेत जा कारण महत्त्वाचं आहे. आता हा प्रश्न पण खूप सोपा आहे. इतकासा अवघड नाही आहे. बघा इथं काय दिलंय एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमगत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमगत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा. आता माझ्याकडे जागा कमी आहे. प्रश्न मोठा आहे म्हणून मी हे काय लिहित बसत नाही. हे ऑलरेडी इथं आहे. 4 पदे कुठली. हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आणि चौथं पद. पहिलं पद ए वजा डी. दुसरं ए. तिसरं ए अधिक डी. चौथं ए अधिक 2डी. अशी ही 4 पदं आहे. पहिली अट या ठिकाणी 2 अटी दिल्यात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पहिली जी आपल्याकडे अट आहे पहिली अट बरं का. पहिली अट आपल्याला काय दिली की या चौघांची जी बेरीज आहे ती किती 12 आहे. म्हणजे ए वजा डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक पहिले बरं का ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक 2डी बरोबर किती 12 आहे. बघा आता यामधून काय काय कट होईल ते बघा. हे वजा डी आणि अधिक डी कट होतील. हे कट झाले. आपल्याकडे ए किती उरला 1 2 3 4 4 ए आणि अधिक हा 2डी 4 ए अधिक 2डी बरोबर 12 असं आपल्याकडे या ठिकाणी उरेल. बघा ए ए ए ए 4 ए आणि अधिक हा 2डी बरोबर 12. आता या सगळ्यांना जर आपण एक विचार केला या सगळ्यांचा जर विचार केला तर या सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो. या सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो. 2 दुने 4 म्हणून 2a अधिक डी बरोबर बेसक 12 म्हणजे याला म्हणू समीकरण नंबर 1. म्हणजे याचं पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार होईल. आता दुसरी अट आपल्याला काय दिली ती आपण या ठिकाणी बघूयात. दुसरी अट काय की बाबा याच्यामध्ये दुसऱ्या अटीनुसार तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तिसरं आणि चौथं पद या दोघांची बेरीज. तिसरं आणि चौथं पद. तिसरं काय बाबा ए अधिक डी आणि अधिक चौथं पद काय बाबा ए अधिक 2डी. यांची जी काही बेरीज आहे ती किती बाबा 14 आहे. 14 यांची बेरीज आहे 14. बघा आता ए आणि ए 2a अधिक 2d आणि 1d 3d बरोबर किती झाले बाबा 14. याला म्हणा समीकरण नंबर 2. आपण एक काम करू या ठिकाणी बघा बघा आता या दोघांचा जर विचार केला या दोघांचा आता 2 समीकरणांचा विचार करू. ही 2 समीकरणं सोडवू आणि 2 समीकरणं सोडवून ए आणि डीच्या किमती काढू. आता या 2 समीकरणांमध्ये बघा इथं 2a कॉमन आहे. हा 2a कट होईल या 2 समीकरणांची वजाबाकी केल्यावर. मग आपण इथं काय करू समीकरण नंबर आता पहिल्या प्रकरणानुसार जायचं आहे. समीकरण 2 मधून आपण काय करू समीकरण 1 वजा करू. 2 वजा समीकरण 1 म्हणजे ए कट होईल आणि डी ची किंमत आपल्याला मिळेल. बघा मग या ठिकाणी काय बाबा हे समीकरण आहे आपल्याकडं 2a अधिक 3d बरोबर 14 आणि वजा 2a अधिक डी बरोबर 6. बघा 2a गेले 3तून 1d गेला 2d राहिलं 14तून 6 गेले 8 राहिले बरोबर. मग आपल्याकडे डी बरोबर किती 8 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले आणि म्हणून डी बरोबर किती बेचोक 8. डी ची किंमत किती आली बाबा 4 आले. डी बरोबर 4 आले. आता ए ची किंमत काढू.
मग ए ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, डी ची जी किंमत आहे ही तिला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. डी बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू. चला समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 किंवा 2 मध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. डी बरोबर 4 ही किंमत या दोन समीकरणांपैकी कशामध्ये तरी ठेवू आपण. ठीक आहे, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, 2a अधिक डी बरोबर 6 आहे. बरोबर, 2a अधिक डी बरोबर 6. 2a अधिक डी ची किंमत किती बाबा, 4 बरोबर 6. मग 2a बरोबर 6 आपल्या जागेवर 4 अधिक पलीकडे गेले -4. ठीक आहे, मग 2a बरोबर 6 तून 4 गेले 2. 2a बरोबर 2. मग a बरोबर किती बाबा, 1 आली. बे 1 के बे, a ची किंमत 1 आहे. बरोबर, आणि d बरोबर आपल्याकडे किती 4 आहे. d बरोबर 4 आहे. मग आता ही क्रमगत पदे, दिलेली पदे काढू आपण आता दिलेली पदे. मग त्याच्यामध्ये पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, ही 4 पदं आहेत. पहिलं काय, a वजा d. पहिलं पद a वजा d. a ची किंमत किती 4, सॉरी a ची किंमत किती 1 वजा d ची किंमत 4. 1 वजा 4 किती बाबा, वजा 3. दुसरं पद a बरोबर किती 1. तिसरं पद a अधिक d. a किती 1 अधिक d किती 4. 1 अधिक 4 किती 5. आणि चौथं पद a अधिक 2d. a किती बाबा 1. 2 गुणिले d ची किंमत आहे 4. 1 अधिक 4 2 8. 1 अधिक 8 किती 9. म्हणजे ती 4 क्रमगत पदे, वजा 3 1 5 9, वजा 3 1 5 9. तर अशा प्रकारे आपल्याकडं हे उत्तर येईल. ठीक आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा 8वा प्रश्न आपला होऊ शकतो. आपण अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे, आता यानंतर एक शेवटचा आणि 9वा प्रश्न आहे, तर तो आपण बघूया. सोपा प्रश्न आहे आणि 9वा प्रश्न बोर्डाला या अगोदर येऊन गेलेला आहे, त्यामुळे 9वा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपा आहे. बघा, 9व्या प्रश्नात काय करायचं आहे की एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे. म्हणजे T9 बरोबर काय बाबा, 0 दिलंय. तर आपल्याला काय सिद्ध करायचं, सिद्ध करा. तर सिद्ध करायचंय, काय सिद्ध करायचंय बाबा, या ठिकाणी 29वे पद, बरं का, 29वे पद म्हणजे T29 हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणजे दुप्पट आहे कोणाच्या, 19व्या पदाच्या, T19च्या दुप्पट आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. तर सोपा प्रश्न आहे. पहिली गोष्ट दिलाय त्याचा विचार करू. काय दिलंय, T9 बरोबर 0. म्हणजे TN चं सूत्र वापरा. TN बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. पहिले हे सूत्र लिहा बाबा, TN चं सूत्र लिहिलं. हे लिहिल्यानंतर T9 ला घेऊन एक समीकरण तयार करा. T9 ला घेऊ, TN च्या ऐवजी T9, a आपल्या जागेवर माहिती नाही, n ची किंमत किती 9 आहे कारण T9 आहे, वजा 1 गुणिले d ची किंमत d लिहा. T9 किती बाबा, 0 आहे. बरोबर, a अधिक 9तून 1 गेला 8d. म्हणजे a अधिक 8d बरोबर काय बाबा, माझ्याकडे आहे 0. a अधिक 8d बरोबर 0 आलं. म्हणजे इथं a अधिक 8d बरोबर आपल्याला 0 मिळते. आता आपण या ठिकाणी काय करू, T29 काढू, T19 काढू. पहिलं T19 काढू. चला T19 काढू. मग a च्या ऐवजी a लिहा, अधिक n च्या ऐवजी 19 लिहा, वजा 1 गुणिले d आपल्या जागेवर. a अधिक 19तून 1 गेला 18d. मग आपण a अधिक 18d ला आपण असं लिहू शकतो. कसं, a अधिक 18 म्हणजे 8d अधिक 10d. हे लिहिण्याचा फायदा काय झाला, आपल्याकडे हे जे a अधिक 8d आहे त्याची किंमत 0 आहे. बरोबर, मग तुम्ही इथं लिहू शकता की बाबा T19 बरोबर a अधिक 8d ची किंमत 0 अधिक 10d. कारण a अधिक 8d बरोबर आपल्याकडे 0 आहे. बरोबर, मग आपल्याकडे T19 बरोबर किती आलं, 0 अधिक 10d 10d आलं. बरोबर, T19 बरोबर आपल्याला 10d. याला म्हणा समीकरण नंबर 1. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय मिळालं, T19 बरोबर 10d. आता T29 काढू आपण, काय मिळतंय बघा. T29 बरोबर T29 बरं का, T29 बरोबर a च्या जागेवर aच, n च्या जागेवर 29 वजा 1 गुणिले d आपल्या जागेवर. बरोबर, a ची किंमत a, 29तून 1 गेला 28d. आता a अधिक 28 म्हणजे जसं इथं आपण 18चं 8 अधिक 10 केलं होतं, तसंच इथं 8d अधिक 20d करू. 8 अधिक 20 करू. a अधिक 8d म्हणजे 0 अधिक 20d. म्हणजे आपल्याकडे 0 अधिक 20 किती, 20d. म्हणजे आपल्याकडे बघा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की बाबा T29
बरोबर 20D म्हणजे काय 2 गुणिले 10D, 2 गुणिले 10D. आता 2 गुणिले 10D, 10D म्हणजे काय T19 असतो, 10D म्हणजे T19 असतो, T19 असतो. हे कशावरून तुम्ही लिहू शकता 1 वरून, विधान 1 वरून. इथं वाटलंच तर लिहा 1 वरून, विधान 1 वरून. झालं, तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते झालं. T29 बरोबर 2 गुणिले T19. अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा जो प्रॅक्टिस सेट सराव संच 3.3 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.4 आपल्याला बघायचा आणि तो 3.4 जो आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक ॲप आहे, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. त्यावरती आपण स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे. गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा फक्त 499 मध्ये स्पेशल कोर्स आहे. संपूर्ण कोर्स नीट बघा, त्यातली गणितं नीट समजून घ्या. नक्कीच तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क पडतील जर तो कोर्स तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर. ठीक आहे, तुर्तास इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.